नमस्कार. आत्मनिर्भर डेली आन्सर रायटिंग सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण एथिक्सचा नवीन प्रश्न घेऊन येत आहोत. प्रश्न हा फिलॉसॉफिकल एथिक्सवरती बेस्ड आहेत, म्हणजे जे आपले काही फिलॉसॉफर्स आहेत आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं कॉन्ट्रीब्युशन दिलं त्यांचं एथिक्समध्ये, तर त्यावरती आजचा आपण प्रश्न पाहणार आहोत. तर याची सुरुवात नक्कीच आपण महात्मा गांधीच्या कोटने करू शकतो, कारण 2014च्या UPSC मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. चला आपण प्रश्नाकडे वळूयात. आजचा आपण प्रश्न पाहिला तर प्रश्न व्यवस्थितपणे बोर्डवरती तुम्हाला दिसतो. एकदा आपण प्रश्न रीड करूयात. द बेस्ट वे टू फाइंड युअर सेल्फ इज टू लूज युअर सेल्फ इन द सर्व्हिस ऑफ अदर्स, असं महात्मा गांधी यांचं विधान आहे. आणि या विधानाचा सिव्हिल सेवकाच्या भूमिकेमध्ये संदर्भात सविस्तर अर्थ स्पष्ट करायचा आहे. म्हणजे आपल्याला हा प्रश्न 10 मार्क्सचा प्रश्न आहे आणि आपल्याला हा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड ह्या जे काही कोट दिले महात्मा गांधीने 10 मार्क्सला 150 शब्दामध्ये लिहायचं आहे. बरोबर. म्हणजे महात्मा गांधींनी या कोटमधून महात्मा गांधींना काय एक्सप्लेन करायचं आहे आणि कोणाच्या भूमिकेत, तर इथे भूमिका महत्त्वाची आहे. हा फोकस आहे आपला प्रश्नाचा. नेहमी प्रश्नाचा फोकस विसरायचा नाही, कारण आपण प्रश्नाचा जर फोकस मिस झाला तर नक्कीच आपल्याला 10 पैकी 0 सुद्धा मार्क्स मिळू शकतात. म्हणून फोकस महत्त्वाचा आहे. महात्मा गांधींचा हा कोट आपल्याला कोणाच्या संदर्भात लिहायचा आहे, तर सिव्हिल सर्वंटच्या, एक प्रशासकीय अधिकाऱ्याच्या, सिव्हिल सेवकाच्या भूमिकेमध्ये त्याची भूमिका सर्व करताना कशी असायला हवी, तर अशी असायला हवी असं महात्मा गांधींचं म्हणणं आहे. म्हणजे कार्य करत असताना स्वतःला इतरांच्या कार्यामध्ये वाहून नेलं तर नक्कीच आपल्याला स्वची ओळख पटते, असे या विधानाचा अर्थ आहे. तो आपण आपल्या भाषेमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. उत्तराचे इंट्रोडक्शन तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. तर इंट्रोडक्शन करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, फिलॉसॉफिकल जे क्वेश्चन असतात त्याची उत्तरं पण आपल्याला खूप चांगली लिहावी लागतात. कारण यामध्ये आपण बऱ्याच वेळा कसं होतो, आपल्याला लिहायचं एक असतं पण आपण तिथपर्यंत पोहोचेपर्यंत आपण ऑलरेडी 100 शब्द वाया घालवतो. कारण आपलं इंट्रोडक्शनच एवढं मोठं होऊन जातं की जो आपला फोकस असतो बीटिंग अराउंड द बुश असं होऊन जातं फिलॉसॉफिकल एसे मध्ये. म्हणून इथे फोकस्ड अप्रोच असणं महत्त्वाचं. 10 मार्क्ससाठी आपल्याला फक्त 150 शब्द लिहायचे आहेत आणि 150 शब्दांमध्ये आपल्याला तेच वाक्य आले पाहिजे जे आपल्याला उत्तराच्या जवळ या फोकसच्या जवळ, भूमिकेच्या जवळ आपल्याला घेऊन जातील. लक्षात आलं सर्वांना? चला आपण उत्तराची सुरुवात करूयात. सुरुवात आपण स्ट्रेट फॉरवर्ड करतोय की महात्मा गांधीचं जे विधान आहे ते भारतीय नैतिक तत्वाचा काय आहे, व्यवस्थितपणे गाभा मांडतो किंवा तो भाग आहे असं आपण म्हणतो. तर जो हा भाग आहे आपल्या भारतीय नैतिक तत्वज्ञानाचा, आणि हा जो, लक्षात घ्या इथे फोकस आपला, तर जो हा गाभा आपण म्हणतो तर हा कसा आहे, महात्मा गांधी नक्कीच आपल्या भारतीय तत्वज्ञानाचे मुख्य असे तत्वज्ञ आहेत. आणि यांच्या वाक्यानुसार, यांच्या या म्हणण्यानुसार जो काही सिव्हिल सर्वंट आहे तो कसा असला पाहिजे, स्वतःचा खरा विकास कुठे शोधायला हवा त्याने, आत्मसमाधान. खूप महत्त्वाचा कीवर्ड आहे. वाटलं तर लिहून ठेवा हा कीवर्ड कुठेतरी तुम्ही आणि वापरा. असं नाही की याच आन्सरमध्ये वापरायचं आहे. एक लक्षात घ्या, मेन्सच्या एक्झामची आपण म्हणूयात की खूप कशामध्ये, की जो काही तुमचा शब्दसाठ आहे तो तुम्ही वापरला पाहिजे कुठेतरी. ज्या काही तुमच्या डोक्यामध्ये केस स्टडी त्या वापरायला हव्यात. म्हणजे आपल्याकडचा फॅक्ट्स डेटा आपण उत्तरांमध्ये टाकायला हवा. त्यामुळे आपलं उत्तर इतरांपेक्षा का वेगळं दिसेल, कारण जनरलिस्टिक स्टेटमेंट कोणीही लिहिणार आहेत. एक लक्षात घ्या, इथे मी तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये आन्सर्स सांगते, स्पेसिफिकेशन, उदाहरणे हे सगळे आपण बॅचमध्ये कव्हर केलेली आहेत. प्रत्येक कॉन्सेप्टवरती आपण एक उदाहरण घेऊन आपण तो कॉन्सेप्ट समजून सांगितलेला आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे तुमच्या उत्तराला वेटेज केव्हा प्राप्त होईल, की ज्या वेळेस तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये काहीतरी इतरांपेक्षा वेगळं द्याल. हे पहा, एक्झामिनरच्या हातामध्ये खूप पेपर असणार आहेत चेक करायला, मग तुम्हालाच का मार्क्स मिळतील, विचार करा या गोष्टीवर. ओके. तर आत्मसमाधान व ओळख, स्वची, इथे आणखी एक छान शब्द लिहू शकतो, स्वची ओळख कशी होणार आहे, ही स्वार्थातून नव्हे तर निष्काम सेवेतून होणार आहे आणि प्राप्त होते असा गांधीजीचा ठाम विश्वास होता. बरोबर आहे. आणि सिव्हिल सेवक जो आहे, लोक प्रशासनामध्ये कार्य करणारा अधिकारी, हा सत्तेचा नव्हे तर सेवेचा मार्ग आहे. म्हणजे जे काही प्रशासकीय सेवेमध्ये तुम्ही जाणार आहे, सत्तेसाठी जाणार आहात का? नक्कीच नाही. लोकांची सेवा करण्यासाठी इथे जाणार आहात तुम्ही. तर
जो काही मार्ग आहे ह्या सेवेचा तो कसा आहे, तर हा अत्यंत आत्मसमाधानाचा आणि स्वची ओळख करून देणारा मार्ग ठरू शकतो, असं महात्मा गांधींचं म्हणणं आहे. असं आपण इथे लिहित आहोत. खूप छान पद्धतीने आपण इथे हे इंट्रोडक्शन कव्हर केलेलं आहे. ओके, आता आपण आपल्या मेन बॉडीकडे जाऊयात. मेन बॉडीमध्ये आपण विधानांचा तात्विक अर्थ, फिलॉसॉफिकल मीनिंग आपण समजून घेऊयात. लूज युअर सेल्फ म्हणजे काय? स्वतःला विसरणं. कारण प्रत्येकाचा स्वभावानुसार वेगवेगळे गुणधर्म, वेगवेगळा स्वभाव लहानपणीपासून जडणघडणीचा भाग बनलेला असतो. तर यामध्ये अहंकार, स्वार्थ, वैयक्तिक लाभ कुठेतरी बाजूला ठेवायचे. आपल्याला स्वतःला लूज करायचे, बाजूला ठेवायच्यात अशा गोष्टी आणि सर्व करायचे. काय? इतरांच्या जे काही आपल्याला सेवा द्यायच्यात त्याच्यामध्ये समाज, जे दुर्बल घटक आहेत, राष्ट्रासाठी कार्य करणे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे कार्य आपल्याला प्रशासनामध्ये समाजासाठी कार्य करायचे, दुर्बल घटकांची अपलिफ्टमेंट करायची, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचे आणि राष्ट्रासाठी कार्य आपल्याला इथे करायचं आहे. या पद्धतीने आपण लिहू शकतो. हे पहा, मी इथे पॉईंट दिलेत. फक्त तुम्ही हे पॉईंट तुमच्या वाक्यामध्ये एक्सप्लेन करू शकता. नाहीतर फक्त सिंगल पटपट असं फक्त एक लाईन लिहिलं तरी चांगला इम्पॅक्ट पडत नाही आहे. ठीक आहे, हा प्रश्न जर तुम्हाला शेवटून आला, तुमच्या आन्सर शीटमध्ये तुमच्याकडे वेळ नाही आहे, तर तुम्ही या पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकता. पण तुम्हाला व्यवस्थितच लिहायचं आहे. मी फक्त इथे पॉईंटमध्ये लिहिलेलं आहे. ओके, तुम्हाला वाक्य बनवायची ती याच्यावरती छान. फाइंड युअर सेल्फ. आणि आपण ही उत्तर बायलिंग्वल घेतोय. नाहीतर मराठीमध्ये तुम्ही मराठी सिलेक्शन केलेलं आहे भाषेचं आणि अशी भाषेमध्ये इतके इंग्रजी शब्द आलेले चालणार नाही आहेत. तुम्हाला मराठी शब्द लिहावे लागतील. आणि इंग्लिशच्या मुलांनी इंग्लिशची पण प्रॅक्टिस हवी. इंग्लिशमध्ये आपण मराठी मुलांचा प्रॉब्लेम काय होतो, आपलं लहानपणीपासून मराठीमध्ये शिक्षण झालेलं असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, थोडं इंग्रजी आपण कळतं, बोलता, सगळं करता येतं. पण एसेच्या पेपरमध्ये आणि एथिक्सच्या पेपरमध्ये प्रॉब्लेम येतो. GSमध्ये एवढा प्रॉब्लेम येत नाही, कारण आपल्याकडे थोडा शब्दसाठा कमी पडतो आणि रिपिटेशन होतं. मग त्यामुळे बायलिंग्वल घेते मी, तुम्हाला हेल्प व्हावी आणि तुम्ही स्वतःची पण हेल्प करा. ओके, आत्मसमाधान, नैतिक उंची आणि चारित्र्याची ओळख तुम्हाला करायची आहे तुमच्या. कशातून? सर्व्हिस ऑफ द अदर आणि यू हॅव टू लूज युअर सेल्फ. असं आपण डिकोड केलंय. ठीक आहे, तेच फिलॉसॉफिकल कोट आपण डिकोड केलं. आणि गांधीजीच्या मते परत आपण गांधीजींकडे आलो. ओके, आत्मशोध आणि त्यातून होतो. कशातून होतो? खरा आत्मशोध त्यागातून होतो. त्याग. आपण याच्यावरती एक स्पेशल लेक्चर घेऊन बोलूयात त्यागावरती. ओके, इथे आपण फक्त आता त्याग या एवढ्याच विषयावरती, एवढ्या शब्दावरती इथे जास्त एक्सप्लेन नाही करत मी. इथे सेवा ही आत्मशुद्धीची प्रक्रिया आहे. आणि सेवा कशी प्रक्रिया आहे? आत्मशुद्धीची. लिहून घ्या, खूप छान कीवर्ड्स आहेत आहे. सेवा ही आत्मशुद्धीची प्रक्रिया आहे. या पद्धतीने आपली मेन बॉडी आपण लिहू शकतो. याच्यानंतर आपला पुढे पाहूयात प्रशासनातील व्यावहारिक उदाहरणे. इथे मी उदाहरणे अधोरेखित केलेली आहेत, पण मी याच्यावर एक्सप्लेनेशन करणार नाही आहे, कारण मी जे उदाहरण देईल ते सगळ्या विद्यार्थ्यांचं येऊ शकतं. म्हणून मी एक आन्सर्समध्ये उदाहरण टाळते, कारण तुमची स्वतःची उदाहरणं हवीत. ओके, तरी पण नैसर्गिक आपत्तीमध्ये अधिकाऱ्याने थेट सेवा देणे, त्याच्यामध्ये आदिवासी वंचित भागामध्ये काम करणे, लाभार्थ्यांना नियमांमध्ये मानवता जोडून मदत करणे आणि अशाच सेवेतून अधिकाऱ्याची स्वतःच्या भूमिकेमध्ये खरी ओळख होते. मग आता तुमचं काम इथे काय? तुम्ही उदाहरणामध्ये एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याचं नाव लिहा, जो कोणताही अधिकारी तुम्हाला माहिती आहे आणि ज्याने या फील्डमध्ये किंवा याच्या व्यतिरिक्त ही खूप छान कार्य केलेलं आहे. ओके, यामुळे तुमचं उत्तर इतरांपेक्षा वेगळं होईल. आणि त्याच्यानंतर आजच्या काळातील सुसंगता, वाढती स्पर्धात्मक दृष्टिकोन, सत्ता व प्रसिद्धीचा मोह आणि पार्श्वभूमीवर गांधीजीचे तत्वज्ञान. म्हणजे जे काही वाढता स्पर्धात्मक दृष्टिकोन आहे, सोशल मीडियाचा यूज आहे, टेक्नॉलॉजीचा यूज, की प्रत्येकाला फास्ट काहीतरी पैसा कमवायचा आहे, भ्रष्टाचार होत आहे, तर हे कुठेतरी थांबण्यासाठी गांधीजीचं हे तत्वज्ञान खूप आत्ता सध्या कामी येऊ शकतं. प्रशासनात मानवी चेहरा देतो प्रशासनाला, ह्युमॅनिटेरियन ॲप्रोच देतो प्रशासनामध्ये आणि लोकशाहीवरती लोकांचा विश्वास दृढ करतो. बघा किती छान उत्तर आपण फ्रेम केलं. आपला एम काय आहे? आपल्या आत्मनिर्भर सिरीजचं एम हेच आहे की तुमचं स्वतःचं स्ट्रक्चर मेकिंग झालं पाहिजे, स्वतःची ब्रेनची डेव्हलपमेंट या पद्धतीने झाली असेल की कोणताही प्रश्न असो, डझंट मॅटर,
मला स्वतःचं एक चांगला आन्सर फ्रेम करता यायला हवं. ओके. आणि पुढचं आपण पाहूयात कन्क्लुजन. महात्मा गांधी यांचे विधान सिव्हिल सेवकासाठी नैतिक मार्गदर्शक तत्व आहे आणि ते काय करते, जो अधिकारी स्वतःला लोकांच्या सेवेमध्ये अर्पण समर्पण करतो त्यांना त्याला काय होते, स्वतःची ओळख होते, चारित्र्याची ओळख होते, प्रशासनाचा आत्मा त्याच्यामुळे व्यवस्थित राहतो आणि तो स्वतःचा आत्मा शोधू शकतो. म्हणूनच सेवा हाच आत्मशोधनाचा एकमेव मार्ग आहे असं महात्मा गांधी यांचं म्हणणं आहे. या पद्धतीने हे कन्क्लुजन समर्पक असं कन्क्लुजन ठरवू शकतं. स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही या उत्तराचं. ओके. आय होप तुम्हाला व्यवस्थितपणे हा प्रश्न समजला असेल. तुमचे काही प्रश्न काही डाऊट असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आपली एथिक्सची बॅच जी आपली ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही माध्यमांमध्ये आहे, तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल बॅचबद्दल तर तुम्ही वी अकॅडमीशी कनेक्ट करू शकता. तुमचे काही प्रश्न डाऊट असतील तर मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. थँक्यू.